मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे फाट्यावरती बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रामदास आहेर हा इसम ठार झालाय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात घबराट पसरली आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी ठार झालाय. रात्री 9:30च्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर भडाणे येथील शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. घटनास्थळी प्रथम चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचले. वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदरचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या शेत शिवारामध्ये जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात आलंय आणि या ठिकाणी आता 2 पिंजरे लावण्यात आलेत अशी माहिती वन विभागानं दिली आहे. परिसरामधील नागरिकांनी सतर्क राहावं. शाळेमधील मुलांनी शाळेमध्ये जाताना काळजी घ्यावी. शेतामध्ये जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा असं आवाहन नायब तहसीलदार कचवे यांनी केलंय. बाबा आम्ही आहेत सर्व तुमच्या सोबत. हे नातवंड पाबर तुमचे दादा इकडे इथे हे नातवंड हे बा हाच मुलगा आहे तुमचा. आता यांच्यातच पाहायचा मुलगा आपला. हा यांना आधार द्यायचा. हा अरे कुठे गेले बाबा 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 गप्प बसा. पाणी नाही म्हणता. बाबा शांत बसून सांगा. 2 शब्द सांगा बरं मला. हा रडू नका. भडाणे गावामध्ये रामदास सीताराम आहेर या 43 वर्षीय व्यक्तीवर काल रात्री वन्यप्राण्यांच्या हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्या बाकीच्या ज्या शासकीय फॉर्मॅलिटी आहेत त्यांचं PM करणे आणि पंचनामा वगैरे या गोष्टी सुरू आहेत. आणि फॉरेस्ट विभागाला याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये प्राथमिक उपाययोजना म्हणून भडाणे गावामध्ये 2 ठिकाणी पिंजरा उभा केलेला आहे आणि तसंच ते जी त्यांची मदतीसाठीची आवश्यक कारवाई आहे पंचनामा वगैरे ती करून त्यांचा आज सुरू आहे. ज्या ठिकाणावर हा हल्ला शेतकऱ्यावर झाला तिथून तो पिंजरा लावून आणि पकडण्यात येईल, परंतु अजूनही कुठं त्या बिबट्याला सोडल्यावर तो एक नरभक्षक झालेला आहे. तर अजूनही कुठं याच्यानं धोका होऊ शकतो शेतकऱ्यांना. तर त्याच्यामुळे प्रशासन असं योग्य नवीन काही उपाययोजना काही केल्या आहे त्यावर? फॉरेस्ट विभाग याबाबत कळविण्यात आलेलं आहे आणि त्यांचे प्रयत्न त्याबाबत सर्व ठिकाणी सुरू आहेत की जिथं शक्यता वाटते तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्याबाबत. आणि तसंच आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील आणि त्या परिसरातील शेतकरी बांधव तसेच विद्यार्थी वगैरे यांनाही आवाहन करतो की त्यांनी थोडंसं रात्री किंवा या वेळेला आपल्याला स्वतःला जपूनच त्या भागामध्ये वावर करावा. संजय जाधव, C24 चांदवड, नाशिक. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो भेटू आपण. बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर.
बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण. कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.